MH52 न्यूज, आवाज जनतेचा। छत्रपती संभाजीनगरमध्ये TCS NQT परीक्षा रद्द, विद्यार्थ्यांमध्ये संताप। छत्रपती संभाजीनगर शहरात आज टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस TCS मार्फत आयोजित करण्यात आलेली NQT नॅशनल क्वालिफाईड टेस्ट NQT परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला। सकाळी नियोजित वेळेनुसार हजारो विद्यार्थी शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर हजर झाले होते। मात्र परीक्षा सुरू होण्यापूर्वीच रद्द झाल्याची माहिती मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले। नेमकी काय घडले? मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार काही तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा घेणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले। अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा रद्द झाल्याची माहिती शेवटच्या क्षणी मिळाली। काही विद्यार्थ्यांना केंद्रावर पोहोचल्यानंतरच परीक्षा रद्द झाल्याचे कळाले। मराठवाड्यातील ग्रामीण भाग, जालना, बीड, परभणी तसेच इतर जिल्ह्यांतून विद्यार्थी संभाजीनगरात दाखल झाले होते। काही विद्यार्थ्यांनी पहाटेपासून प्रवास केला होता। अचानक झालेल्या निर्णयामुळे त्यांचा प्रवास खर्च, राहण्याची व्यवस्था तसेच मानसिक ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे। परीक्षा केंद्रांवर तणावपूर्ण वातावरण। परीक्षा केंद्रांबाहेर काही ठिकाणी संतप्त विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली। आधीच कळवले असते तर अनावश्यक खर्च व त्रास टळला असता, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली। काही ठिकाणी घोषणाबाजीही करण्यात आली। पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी खबरदारी घेतली। विद्यार्थ्यांनी मागणी केली की भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती टाळण्यासाठी वेळेत स्पष्ट सूचना द्याव्यात, तसेच झालेल्या गैरसोयीबाबत योग्य तो विचार करावा। दरम्यान TCS कडून उमेदवारांना ईमेलद्वारे अधिकृत संदेश पाठविण्यात आला आहे। त्यात म्हटले आहे, आजची नियोजित NQT रद्द करण्यात आली आहे हे कळविण्यास आम्हाला खरोखरच वाईट वाटते आणि झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहोत। NQT लवकरच पुन्हा नियोजित केली जाईल आणि अंतिम झाल्यानंतर तुम्हाला ईमेलद्वारे अद्ययावत तपशील प्राप्त होतील। यामुळे परीक्षा पुढील काही दिवसात नव्या तारखेला घेण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।